उपस्थित होत आहेत विद्यमान आमदार भिवंडी ग्रामीण मतदारसंघ माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने इथं होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। शांतारामजी मोरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। कर्तव्यदक्ष आमदार माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं शुभागमन या मुख्य मंचावर होते। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। गावदेवी चषक 2026 मध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती करतो की आपण त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा। सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब जे आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत त्यांचा हा शुभ सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय। सन्माननीय दीपकजी पाटील आणि वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान तो इथे केला जातोय। त्यानंतर आपल्या समेत उपस्थित असलेले सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब ज्यांचा सन्मान आणि सत्कार महेश वारगडे आपल्याला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करावा। सन्माननीय सचिनजी पाटील साहेब ज्यांचा सन्मान आणि सत्कार सन्माननीय गिरीजी मते आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा। सचिनजी पाटील साहेब ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो या मुख्य मंचावरनं आपण करतो। सचिनजी पाटील साहेबांना विनंती आपण पुढे यावं। आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने इथे केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करायचा आहे। त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं ऑन स्क्रीन तो होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यानंतर आपल्या सोबत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय बंटी पाटील साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार तो आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत। बंटी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती मी तुषार मुकाशी आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचे। तुषारजी मुकाशी आपल्याला विनंती आपण त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा। सन्माननीय जयजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत। मी निशांत पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं। निशांत जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय। सन्माननीय राजेशजी मुकणे साहेब जे आपल्या सोबत इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत। मी विशाल पाटील यांना विनंती करतो की आपण राजेशजी मुकणे यांना सन्मानित करायचंय। एक मिनिट थांबायचं म्हणजे एकच मिनिट। तर नंतर आपल्या सोबत सन्माननीय गणेशजी पाटील इथे उपस्थित आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय।
विशाल, आपल्याला विनंती आहे की आपण गणेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करायचा आहे. गणेशजी पाटील, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं. तर नंतर रोशन पाटील आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. रोशन पाटील, आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला शुभ सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तर नंतर रोशन पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. तर नंतर आपल्यासोबत अल्पेश जाधव, मोठ्याचा पाडा गावदेवी चषक 2026 यांच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले बंटी पाटील, बबलू, सचिन, राजेश, रोशन आहे, आपला बालू आहे, अल्पेश जाधव, खरोखरच खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आहे की गावदेवी चषक यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवल्या. आणि जो मैदान जे आहे, म्हणजे आपण उच्चारला जसं मैदान आहे त्याला शोभेल असं मैदान या ठिकाणी या आयोजकांनी बनवलेलं आहे. आणि सर्व स्पर्धकांना या मैदानावर खेळण्यासाठी खूप आनंद होत असेल तर मुंबईसारख्या ठिकाणी आपण जो मैदान बनवतो त्या मैदानाच्या लेवलला असं हा मैदान आपण या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळं आई गावदेवी चषक यांच्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो. खूप चांगलं मैदान या ठिकाणी आपण बनवून दिलं. या परिसरातील सर्व स्पर्धक या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत, त्यांनी चांगल्या प्रकारे स्पर्धाही केलीत. आणि या ठिकाणी पाहण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांना ही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या मैदानावर खरोखरच यावं लागेल. आणि हा मैदानही बघावं लागेल की एवढ्या ग्रामीण भागामध्ये आणि शेतामध्ये एवढं चांगलं मैदान बनवून या स्पर्धकांना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आयोजकांचं मनापासून अभिनंदन. मला वाटतं ही स्पर्धा, अशी स्पर्धा ही कुठं होईल असं वाटत नाही. आणि आई गावदेवी चषक जे आयोजक आहेत ते सर्वच, म्हणजे आता राजेश आहे, सचिन आहे, यांनी स्टेजसाठी ₹50,000 दिलेत. असे दानशूर व्यक्तीही आपल्याला संपर्कात आले असतील आणि त्याच्यामुळेच आपण या स्पर्धा एवढ्या चांगल्या या ठिकाणी भरवू शकलो. त्याच्याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींचं आणि या ठिकाणी आपण सर्वांनी या स्पर्धा भरवल्या त्याबद्दल आपल्याही मनापासून अभिनंदन. चांगल्या प्रकारे या स्पर्धा पार पडतील. कारण कुठलेही खेळण्याचं मैदान असेल, कुठेही गालबोट लागलं की त्या मैदानाची पूर्ण चांगलं मैदान असल्या तर एकदम याची स्पर्धेची वाट लागते. त्याच्यामुळे मी सर्व स्पर्धकांना मी माझ्याकडून विनंती करेन की कुठलंही गालबोट न लागता आपण या स्पर्धेला आनंद घ्या. आपल्याला स्पर्धकांनाही या ठिकाणी आनंद येईल आणि पाहणाऱ्यांनाही त्याचं खूप आनंद होईल. त्याच्यामुळं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की चांगल्या प्रकारे स्पर्धा करा. फायनल, सेमीफायनल म्हणजे 4 चषक आहेत. ह्याच्यातला फायनलचा चषक जो कोणी स्पर्धक नेईल त्याला माझ्याकडून शुभेच्छा. दुसरं पारितोषिक नेईल त्यालाही शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.